Happy Women's Day. I am so fortunate to serve all the strong mothers of Anand Rudashram. Just respect and love seniors and especially mothers. Nari Shakti Jindabad. Thank you, and let's celebrate today's very important day for we ladies. May the Almighty be with us. Thank you. Happy International Women's Day. Let's celebrate and support the theme of Give to Gain. Give your knowledge, information, resources, love, care, whatever you have. And support the gender equality. आओ हम सब मिलके इस विश्व को अपने प्यार और करुणा से और सुंदर और शांतिमय बनाएं. हैप्पी वुमेन्स डे. शुभेच्छा सर्वांना. मी एवढाच एक दोन ओळी बोलणार आहे की माझे मिस्टर माझ्या आयुष्यातून गेल्यापासून माझ्यावर खूप काम झाले, पण मी ते सर्व काही घेऊन पुढे पायावर स्वतःच्या उभीसाठी कष्ट केले आणि एक मनाचा एक माझा निर्णय घेतला की कोणाकडेही जायचं, हातपाय पसरायचे नाही, स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करायचं. हा निर्णय करून मी ट्युशन सुरू केल्या, प्रत्येक दुकानामध्ये कामं केली, साड्या विकल्या. असं करून मी आणि शेवटी मला आश्रमाचा एक आश्रय मिळाला. त्यामुळे हा मला पुष्कळ याचा लाभ झाला. मॅडमनी पण खूप माझ्यासाठी दोघांनी मिळून खूप कष्ट घेतले. बस याविषयी धन्यवाद. माझ्या 3 मुली आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने मी मुलींना फार शिकवलं, फार कष्ट पण केले आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं. हे माझं भाग्यच आहे म्हणा. आणि आज माझ्या मुली शिकून व्यवस्थित पायावर त्यांच्या उभ्या आहेत. महिला दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सगळ्यांनी मुलींजवळ लक्ष ठेवा, मुलींना आपल्या शिकवा. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. माझं नाव सुजाता. आज 8 मार्च. आज सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आजचा दिवस महिलांच्या अधिकारांसाठी, त्यांच्या संविधानासाठी साजरा केला जातो. मी पण एक महिला आहे आणि प्रत्येक घरात एक महिला माता म्हणून वावरत असते. आणि मी सुद्धा माझ्या घरामध्ये माताची भूमिका पार पाडली. मला 2 मुली असल्या कारणाने मी त्यांचं शिक्षण वगैरे, माझे मिस्टर सगळं बघायचे, पण जास्त लक्ष मी माझ्या मुलींच्याकडे आणि घराच्या प्रत्येक गोष्टीचं आहे. ते बाहेरचं सगळं बघायचे, पण घरातलं सर्व काही मीच करायचे. आणि मुलींना कसं शिक्षण द्यायचं, कसं वागवायचं हे मीच त्यांना सर्व शिकवलं. आणि आज त्या मुली आपल्या पायावर उभ्या आहेत. आणि असंच प्रत्येकाने आपल्या मुलींना पण थोडे त्यांचं शिक्षण, त्यांना व्यवस्थित शिक्षण करावे द्यायचे आणि त्यांना आपल्या पायावर उभे करावे, माझी इच्छा आहे. नमस्कार, माझे नाव श्रद्धा. सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. मी इथे वर्ष झालं सुपरवायझर म्हणून काम करते. मला पण 2 मुली आहेत. त्या मुलींना शिक्षण देऊन त्या स्वतःच्या आता म्हणजे स्वतः शिक्षण घेत आहेत. आणि मी पण म्हणजे स्वतः सक्षम होऊन ना इथे महिलांसाठी किंवा सर्वांसाठी इथे आश्रममध्ये सेवा देत आहे. नमस्कार, माझं नाव नीलम. मी गेली 7-8 वर्ष इथे आनंद रुद्राश्रम मध्ये नर्स म्हणून सेवा देते. माझ्याकडून आणि आमच्या सगळ्या आजी आजोबांकडून सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.